जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे। शहराची स्वच्छता अधिक प्रभावी, आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी मनपाच्या ताब्यात आज तब्बल 6 अत्याधुनिक मशिनरी दाखल झाल्या आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आज या आधुनिक यंत्रांचा समावेश करण्यात आला। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या मशिनीचं प्रात्यक्षिक पाहिलं आणि त्यांचा वापर लवकरच मनपाच्या सेवेत सुरू करण्याचे निर्देश दिले। या नव्या ताफ्यात 5 व्हेइकल माउंटेड गार्बेज सक्शन मशीन आणि एक हाय कॅपॅसिटी सक्शन अँड जेटिंग मशीन समाविष्ट आहे। या सर्व मशीन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी उत्थान योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आल्या आहेत। लिटर पिकरच्या मदतीने आता शहरातील आठवडा बाजार, रस्त्याच्या कडेला पडणारा कचरा आणि जीवी पॉइंट्स अधिक स्वच्छ ठेवले जाणार आहेत। तर जेटिंग मशीनमुळे मलवाहिन्या आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने केली जाणार आहे। विशेष म्हणजे या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना मशिनरीचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद पूर्णे, विनायक जाधव, सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या अत्याधुनिक यंत्रामुळे सांगली मिरज कुपवाड शहराची स्वच्छता आणखी आधुनिक पातळीवर जाण्याची अपेक्षा आहे। कर्मचाऱ्यांची सुरक्षा, पाण्याची बचत आणि शहराचा सौंदर्य हे तिन्ही मुद्दे या यंत्रामुळे साध्य होणार आहेत। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची।